नमस्कार श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी. आज संविधान दिवस आहे, 26 नोव्हेंबर. आजच्या आपल्या संविधान दिन विशेष कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं मी सावनी मनापासून स्वागत करते. खूप जणांना संविधान हा शब्द थोडा अवघड, पुस्तकी किंवा मोठा वाटतो. पण खरं तर संविधान ही आपल्या रोजच्या आयुष्यात रुजलेली एक मूल्य व्यवस्था आहे. आणि याच मूल्यांना सोप्या भाषेत उलगडण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे निवृत्त न्यायाधीश माननीय सत्यरंजन धर्माधिकारी यांना. सर नमस्कार. नमस्कार. संविधानाला आपण देशाचा एक मौलिक दस्तऐवज असं म्हणतो. पण नागरिक म्हणून संविधान माझ्यासाठी काय करतं हा प्रश्न जर आपण विचारला तर त्याबद्दल आपण कसं समजावू शकाल? आणि सामान्य नागरिक म्हणून संविधानाबद्दल माहिती पाहिजेत अशा किमान काय गोष्टी आहेत? एकतर ह्याला मौलिक दस्तावेज म्हटलेलं आहे, हेच याचं वेगळेपण आहे. हा काही लिखित कायदा म्हणून तुमच्या समोर येत नाही. जरी तो तयार होण्यापूर्वी आणि आजच्या स्वरूपात दिसण्यापूर्वी कायद्यांचा काही त्या काळातल्या आधार घेतलेला असेल. मात्र हे संविधानाचं महत्त्व आपल्याला वेगळं का आहे हे पहिले नागरिकांनी समजलं पाहिजे. आपण दिशाहीन झालो असतो, भरकटलो असतो आणि जीवनात आपल्याला कुठलाच मार्ग दिसला नसता तर आपली अवस्था कशी झाली असती. तद्वतच आपल्या देशाचा कारभार, राज्यकारभारपासून सगळंच कसं चालेल, कसं व्यवस्थित चालावं याच्याबद्दल जर आपल्या संकल्पना स्पष्ट नसतील तर आपण गोंधळ किंवा अराजकता हे दोनच होऊ शकलं असतं. तर हा मौलिक त्यासाठी झाला. मौलिक ह्याच्यासाठी झाला की आपल्या संविधानाला स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे. पहिले आपल्याकडे एकतर 150 वर्षाचे मागासलेपण आणि गुलामगिरी, त्या अवस्थेतून आपल्याला बाहेर काढायचं होतं. सशस्त्र सगळे लढे यशस्वी ठरले असं झालं नाही. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधी जेव्हा भारतात आले त्यानंतर आपल्याला त्यांच्या जीवनातूनच हा संदेश मिळाला की अहिंसक, शांतीपूर्ण असा सत्याग्रह आणि असा लढा स्वातंत्र्यासाठी कसा देता येतो. त्यात त्यांनी सर्व घटकांना समाजातल्या सामावून घेतलं होतं. मग त्यात स्त्रियाही होत्या, त्या घराबाहेर पडल्या त्यांच्यासाठीच, त्यांच्या एका हाकेवर. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या मनात हे स्पष्ट होतं की आपण जर स्वातंत्र्य मिळवलं तर केवळ स्वातंत्र्यावर समाधानी राहायचं का, की आपल्याला स्वराज्य हवं आहे. आणि स्वराज्य म्हणजे काय, तर तुम्हाला जर स्वराज्य मिळाल्यानंतर म्हणजे स्वराज्य आल्यानंतर काय करायचं, कसं राज्य करायचं या बाबतीत कुठंच काही मार्ग दिसत नसेल, कुठेच तुमची रूपरेषा तयार नसेल तर काय होईल. म्हणून त्या स्वातंत्र्य लढ्यासोबतच संविधानाची तयारी ही होत होती. त्यावेळेचा जो काँग्रेस पक्ष होता तो केवळ पक्ष नव्हता, तो एक विचार होता. त्याच्या अधिवेशनातून सगळ्या गोष्टी या चर्चिल्या जात. बऱ्याचशा गोष्टींबद्दल त्याच वेळेला मोठ्या मोठ्या लोकांमध्ये वाद संवाद सगळं काही घडत असे. आणि मिळालंच तर स्वातंत्र्य तर आपण गोंधळात अराजकतेकडे कुठंच अशी आपली वाटचाल असू नये म्हणून संविधान सभेची स्थापना सुद्धा स्वातंत्र्य मिळण्याआधीच झाली. आणि संविधान सभेने काय करायचं आहे तर तिथे लोकप्रतिनिधी असे होते की ते ब्रिटिशांच्या अंमलात खाली असलेले प्रदेश आणि बाकीचे भाग इथून प्रतिनिधी आले होते. 389 प्रतिनिधी होते. ते एकत्रित बसणार होते. कशासाठी बसणार होते तर मसुदा तयार करायला संविधानाचा. तर त्याच्यासाठी मसुदा समिती हवी, त्याचे अध्यक्ष हवेत. हे सगळं हे का घडलं तर आपल्या संविधानामध्ये आपल्याला अधोरेखित करण्यासारखी गोष्ट होती, ती म्हणजे हे लोकांप्रती समर्पित केलेलं, अर्पण केलेलं असं संविधान आहे. म्हणून नागरिकांनी त्याच्यापासून लांब राहता कामा नये. आणि मला त्यांनी काय दिलं, मलाच त्यांनी सगळंच दिलं आहे. तुम्ही ज्याला आज म्हणता ना जगण्याचा अधिकार, जगण्याचा अधिकार तर आपल्या जन्मताच आहेच. पण त्याचा अर्थ काय, त्याचा अन्वयार्थ पुढे कसा लावायचा म्हणून तो लिखित स्वरूपात आहे.
मग अनुच्छेद 21 मध्ये काय म्हटलंय? तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे आणि तुम्हाला मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे. जगतो तर पशु पण माणसाचं जगणं वेगळं आहे. आणि म्हणून त्याचा अन्वयार्थ लावताना सर्वोच्च न्यायालय त्याची व्याप्ती वाढवू शकलं. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश करू शकलं. माणसाचं जगणं अर्थपूर्ण व्हावं, ते प्राणवान असावं, त्याच्यात त्याला समाधान मिळावं, त्याला शांती असावी, त्याला स्वतःचा विकास करता यावा आणि स्वतःसोबत देशाचीही प्रगती करता यावी, यासाठी सगळ्या संधी देणारं हे आपलं संविधान आहे. म्हणून हे लोकांना काय देतं? यापेक्षा लोकांनी हे वाचून किंवा ते समजून मग हा प्रश्नाचं उत्तर त्यांना स्वतःच मिळणार आहे. त्याला काय कोणाला प्रश्न विचारायची गरज पडणार नाही, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हे आपलं संविधान आहे, ह्याची प्रास्ताविका बघितल्यावरच ते लक्षात येतं. आता संविधानाच्या मसुदा समितीचा किंवा घटना समितीचा उल्लेख झाला, तर जेव्हा हे संविधान घडत होतं, निर्माण केलं जात होतं, तेव्हा या मसुदा समितीसमोर काय आव्हानं होती आणि ती कशा प्रकारे त्यांनी उत्तर दिलं त्याला? त्याची स्थापना ती डिसेंबर 1946 मध्ये झाली. त्यानंतर आपल्या संविधानात काय असावं याची एक ठळक रूपरेषा लिखित स्वरूपात जवाहरलाल नेहरूंनी 22 जानेवारी 1947 तयार केली. आज जे आपण प्रास्ताविकेत बघतो ते खरोखर नेहरूंचं स्वप्न आहे आपल्या संविधानासंबंधित आणि आपल्या देशासंबंधित. आणि तो लोकनेता कसा होता, तो का झाला, हे आपण त्याच्यातून समजू शकतो. ते म्हणाले होते की कायदा करून जसा कायदा अंमलात आणण्यासाठी पावलं उचलावी लागतात संसदेला, त्यानंतरचा तो भाग आहे, हे मात्र लोकांनीच तयार केलं पाहिजे. आणि लोकांनी त्या संविधानात काय असलं पाहिजे, तर त्यांचे संकल्प असले पाहिजे, त्यांनी एकमेकाप्रती जी हमी दिलेली आहे ती असली पाहिजे, त्यांची स्वप्न असली पाहिजेत. आणि त्यांना जसा काही हा देश घडवायचा आहे, त्यांना जी स्वायत्तता हवी आहे, जे स्वातंत्र्य हवी आहे, त्या सगळ्यासोबत लागणारी बंधुता आहे, या सगळ्याचा समावेश त्याच्यात झाला पाहिजे. तर ती प्रास्ताविकेत जी आज दिसतं ते त्या नेहरूंचं त्यावेळेचं प्रारूप आहे. त्यानंतर मसुदा समितीचं अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आलं. त्यांची नेमणूक झाल्यावर संविधान सभेच्या सभेमध्ये अनेक वेळेला मला काही त्यातल्या गोष्टी जवळून कळल्या, कारण माझे आजोबा त्या संविधान सभेचे सभासद होते. अच्छा. ते त्यावेळेला त्यांनी काही पत्र लिहिले आहेत माझ्या वडिलांना, माझ्या काकांना, कुटुंबातल्या इतर सदस्यांना. त्यात त्यांनी सांगितलं आहे की काय काय घडायचं. इतके प्रतिनिधी होते विविध प्रकारच्या, सगळ्या काही आकांक्षा घेऊन आलेले, की त्यांना सगळ्यांना वाटायचं त्याचं प्रतिबिंब त्या संविधानात पडलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यासाठी अहमहमिका असायची, वादविवाद व्हायचे. पण तिथे आंबेडकरांचं नेतृत्व होतं, तिथे त्यांची शालीनता होती, त्यांचं सोज्वळ असं हे पण कणखर रूप हे सगळं तारून नेत असे. माझ्या आजोबांनी लिहिलं आहे की इतकेंदा अशा कशा टोकाच्या भूमिका घेतल्या जात, संतापाची लाट असायची, पण ते शांत करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांसारखा माणूस असायचा. अरे वा. आणि ते रुजू स्वभावाचे होते. आज जे आपण चित्र लोकांसमोर तयार करतो तसे ते द्वेषाने पछाडलेले आक्रमक असे कधी त्यात आले नाहीत, असं माझ्या आजोबांच्या लिखाणात आलेलं आहे. तर संविधान सभेसमोर आव्हानं खूप होती, पण त्याच्यात आक्रस्ताळेपणा नव्हता, त्याच्यात शांतपणा होता, त्याच्यात सुस्पष्ट कल्पना होत्या आणि त्याला प्रत्यक्षात आणण्याची जी काही तयारी होती आणि ती त्यात असलेली वाकबगार मंडळी तिथे बसली होती. मग त्याच्यात वकिलांपासून सगळेच होते. आणि अशी जेव्हा मंडळी बसतात तेव्हा ती आपल्याला दिसतं की असं संविधान आपल्याला तयार करण्यासाठी वर्षानुवर्ष का लागली. कारण प्रत्येकाला असं वाटायचं की या विषयावर चर्चा सखोल झाली पाहिजे. मग तो भाषेचा प्रश्न असो, धर्मस्वातंत्र्याचा प्रश्न असो, कुठलाही व्यक्ती स्वातंत्र्याचा असो, मूलभूत हक्कांचा असो, हे सगळे जर काही त्याच्यावर चर्चा व्हायची तर ती अशी अर्धा एक तासात आटपायची नाही. ते काही काही प्रलंबित ठेवायची. काही काही वेळेला तिथे मुत्सद्दीपणा कामाला यायचा आणि मग सर्वांचं समाधान होईल असं काहीसं आपल्याला तयार करता येईल, ही अशी त्यांची मनापासून इच्छा होती. आणि ही जी स्वातंत्र्याची उर्मी होती ना, त्याच्यानंतर ती उर्मी पुरेशी नाही. स्वातंत्र्य तर मिळालं, आता सुराज्य आणायचं आहे, स्वराज्य आहे, स्वायत्तता हवी आहे,
नागरिकांना आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, त्यांच्याप्रती आपलं उत्तरदायी आहोत, हे सगळं त्या मंडळींना माहिती होतं. म्हणून त्या संविधान सभेचं स्वरूप वेगळं होतं, ते वेगळं राहील. तीच आपली संसद होती. 1950 नंतर मग आपल्याला आजची संसद मिळालेली आहे. तेव्हा हे सगळं 3.5 वर्ष 11 महिने याला लागलेत समोर, आणि ते प्रारूप तयार झालं आणि मग 26 नोव्हेंबरला ते स्वीकारलं गेलं. आणि त्या दिवशी आंबेडकरांचं भाषणच आहे, जे ऐतिहासिक आहे, की हे किती चांगलं आहे याच्यापेक्षा हे किती चांगलं अंमलात आणता येईल याच्याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा अशी स्वप्नाळू मंडळीही नव्हती, वास्तवाची जाण असलेली होती. प्रास्ताविकाचा आत्ता बरेचदा उल्लेख झाला. वाचताना आपण शाळा कॉलेजेसमध्येही आजकाल सकाळी प्रास्ताविक अनेकदा म्हटलं जातं. आपल्या कुठच्याही पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर हे प्रास्ताविक असतं. त्याची सुरुवातच आम्ही भारताचे लोक अशी लोकाभिमुख सुरुवात आहे. तर हे प्रास्ताविक आपल्याला संविधानाबद्दल आणि संविधान देशाच्या नागरिकांकडनं काय अपेक्षा करतं ह्याच्याबद्दल काय सांगतं? ही जसं सांगितलं की ते नागरिकांना दिलेलं संविधान असं आपण समज करून घेतलेला आहे. तिथे लोक हा शब्द आहे, नागरिक नाही आहे. अच्छा. आम्ही भारताचे लोक. भारताचे लोक म्हणजे भारतात प्रति आस्था असणारे लोक. का म्हणून आपण त्याला नामकरण करणार होतो पुढे? इंडिया दॅट इज अ युनियन ऑफ स्टेट्स. इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स असं आपल्याला अनुच्छेद क्रमांक 1 मध्ये म्हटलेलं आहे. पण त्याचं आपण समजून घेतलं पाहिजे की काय करायचं होतं आपल्याला. जिथे भौगोलिक सीमा असतात, जिथे जमीन असते, जिथे प्रदेश प्रांत असतो, तिथे राहणारे फक्त त्या देशावर प्रेम करतात. देश म्हणजे भूभाग आहे, ती जमीन आहे, ते प्रदेश आहेत, ते प्रांत आहे. देशाचं राष्ट्र कधी घडतं तर राष्ट्र जेव्हा लोकांना एकमेकांसोबत जगण्याची इच्छा आकांक्षा असते, तेच त्यांचं स्वप्न असतं, आणि तेच जेव्हा प्रत्यक्षात आणायचं असतं तेव्हा सगळंच काही अधोरेखित आणि प्रतिबिंबित त्या प्रास्ताविकेत होत असतं. म्हणून त्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक, भारत एक सार्वभौम गणतंत्र पण म्हटलेलं आहे, गणराज्य म्हटलो, पण जे कशाची हमी देणार आहे? धर्मनिरपेक्षतेची, समाजवाद, लोकतंत्राची, ही सगळी हमी आपण एकमेकांना देतो आहोत. त्यासोबत येणारी बंधुता, त्यासोबत येणारी नुसतीच एकता नाही तर एकात्मता, जी राष्ट्राला एकत्रित ठेवेल अशी ती बंधुता, त्याचं राष्ट्र घडेल. का आम्हाला एकमेकांसोबत जगायचं आहे. आम्ही भिन्न विचारांचे असलो, भिन्न धर्माचे असलो तरी राष्ट्र म्हणून आम्हाला जगायचं आहे, हे आपल्याला प्रस्तावनेतून कळतं. म्हणूनच आम्ही कायद्याच्या क्षेत्रातले मंडळी त्याला गाभा मानतो. त्याला तुम्हाला उद्ध्वस्त करता येणार नाही. हट्ट करतात ना लोक, शासन हट्ट करत नाही. शासनाला त्याच्यात काही बदलायचं नाही आहे. काही लोक आहेत ज्यांची समज तोकडी पडेल असं म्हणतो आपण, तोकडी पडते, त्यांना काही शब्द खटकतात. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? तर धर्मनिरपेक्षता म्हणजे शासन निधर्मी आहे, शासनाला कुठलाच धर्म नाही, हे धार्मिक शासन नाही, हे धार्मिक राष्ट्र नाही, आणि त्यामुळं ते निधर्मी आहे. व्यक्ती धर्म जोपासू शकतो, त्याचा अंगीकार करू शकतो, परंतु ते केवळ धर्माचं स्वातंत्र्य नाही आहे, ते सत्सद्विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य आहे. स्वतःला विवेक आणि सुविवेकाने जगण्यासाठी जे काही लागतं ते अंगीकारण्याचं ते स्वातंत्र्य आहे. त्याच्यात धर्म स्वातंत्र्य आहे. मी धर्म नाकारूही शकतो, तेही स्वातंत्र्य त्याच्यात आहे. तर असं की ज्याला निरपेक्ष आहे शासन, असा धर्म शासनाचा नाही, ते निरपेक्ष राहील धर्मापासून. व्यक्ती धार्मिक राहू शकते, हे धर्म निरपेक्ष. पण त्याच्या पुढे जाऊन जेव्हा राष्ट्राची संकल्पना येते तेव्हा आचार्य विनोबा भावे म्हणतात तसं, हा केवळ सर्व धर्म समभाव नाही, सर्व धर्म ममभाव आहे. आपल्याला सगळ्या धर्मांप्रती आदर असला पाहिजे, ममत्व असलं पाहिजे. तेव्हाच आपल्या या सगळ्या ज्या संकल्प आहेत, आपण केलेले संकल्प, आपण दिलेली हमी, आपण घेतलेल्या शपथा या प्रत्यक्षात कशा येतील जेव्हा आपण राष्ट्र म्हणून एकसंध राष्ट्र असं सामोरं जाऊ शकतो जगाला. पहिल्यांदा तर स्वतःलाच, स्वतःच्याच नागरिकांना. ही फार मोठी हमी आहे ती. त्याचं पूर्ण जे रूपरेषा आहे ती सगळी त्याच्यात 22 भाग, 395 कलमात आणि प्रत्येक अनुच्छेदात तुम्हाला दिसतं. त्यामुळे आत्ता नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने बजावलं
अरे बाबा, ते समाजवादी शब्द तुला खटकतो कारण तुझं संकल्पना तोकड्या आहेत पडतात. तुला तो समाजवादी पक्षाचा जाहीरनामा वाटतो. ते तसं नव्हे. जिथे जिथे गरिबी आहे, जिथे जिथे विषमता आहे, जिथे जिथे शोषण आहे, तिथे तिथे सगळ्या जीवनावश्यक वस्तू पोचल्या पाहिजेत. त्या केवळ कोणाला परवडतात म्हणून त्याला मिळणार नाहीत, तर त्याला आवश्यक आहे म्हणून मिळतील. परवडल्या नाही तरी मिळतील. याची हमी जेव्हा शासनाने द्यायला हवी तेव्हा ते समाजवादी राष्ट्र होतं. ती समाजवादी राज्यकारभार असतो. तो शासनाचा केलेला संकल्प आहे, शासनाने करायचा संकल्प आहे. म्हणून मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलंय की तुमचा कारभार हा असा चालला पाहिजे. त्याच्या अनुच्छेद 38 पासून सगळे जर आपण वाचलेत तर हे त्याचा द्योतक आहे. दुर्दैवाने आपल्याला ते समजलं नाही. म्हणून आणीबाणीच्या काळात 1976 साली आपली मूलभूत हक्क तर होते, ते सगळे त्याच्यात आले आहेत. पण मूलभूत कर्तव्य सांगावी लागलीत. तुम्हाला मूलभूत हक्क मिळालेले आहेत सगळे पहिल्या भाग त्या ह्याच्यात, परंतु तुम्हाला त्याच्याबद्दल असं वाटतं की ते सगळं अनिर्बंध आहे, अनियंत्रित आहे. तसं नाही. त्याच्यावर वाजवी नियंत्रण आणता येतं. पण नियंत्रण वाजवी आहे हे शासनाला पटवून द्यावं लागेल. असंच नियंत्रण नाही आणता येणार मनात आलं म्हणून. म्हणून गळचेपी होऊ शकत नाही, मुस्कटदाबी होऊ शकत नाही, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशाचीच तुम्ही हे करू शकत नाही. करण्यासाठी संयुक्तिक कारणं पाहिजेत. तर हे सगळं त्या जेव्हा आपल्याला प्रास्ताविका आपण वाचतो आणि ती समजून घेतो, त्यातला एक एक शब्द हा कुठून शब्दकोशातनं आणलेला नाही. बाबा आता काहीच नाही सापडत नाही, मागवा शब्दकोश, उचलला एक शब्द आणि टाकला, असं नाही आहे. विचारपूर्वक सगळं झालेलं आहे. खरंच आपलं देशाचं आणि आपल्या यांचं भाग्य म्हणायला लागेल की आपण अशा संविधानाच्या त्याचा उत्सव रोज आपल्या वागण्यातनं साजरा करू शकतो. तुमच्या आता बोलण्यातनंही बरेचदा उल्लेख आला की मूलभूत कर्तव्य ही मूलभूत हक्कांच्या जोडीने आहेत. तर संविधान अशी काय अपेक्षा बाळगतं आपल्याकडून जेव्हा आपण या देशात राहतो? आपल्या देशामध्ये इतकी विविधता आहे आणि आपण कायम म्हणताना विविधतेने नटलेला देश आहे असं म्हणतो. तर ही विविधता जपण्यासाठी किंवा संविधानाची ही वेगवेगळी मूल्य जपण्यासाठी संविधान आपल्याकडनं काय अपेक्षा करतं? 51 क हे जे त्याच्यातला अनुच्छेद आहे तो तुम्ही वाचला पाहिजे आणि तो संपूर्ण वाचावा. सुरुवात ते करतं की पहिला तर संविधानाचाच आदर करा. तुमच्या संविधानाचा आदर का करा? त्याच्यामध्ये तुमच्या राष्ट्रध्वजाचा पण आदर करा असं आणलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही संविधानमध्ये स्वातंत्र्याची मूल्य जी होती, स्वातंत्र्य लढ्याची जी मूल्य होती, त्याची जपणूक, त्याचा आदर करायला शिका. आणि ते तुम्ही कुठल्याही क्षणी पायदळी तोडवणार नाही, कारण त्यामुळे संविधानच पायदळी तोडवलं जाईल हे तुम्हाला बजावतं. ते ही मूलभूत कर्तव्य आहे. संविधान काही निर्मिती करतं. ही फार मोठी, आज आपल्याला ह्याचं मूल्य कळत नाही. ही एक सर्जनशील कृती आहे. ह्याच्यात खूप मोठी सर्जकता आहे. तुम्हाला हे सगळं जेव्हा लोकांसमोर आणायचं आहे तेव्हा तुम्हाला त्याच्यात यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत. तुम्हाला जसे हक्क दिलेले आहेत त्याची पायमल्ली झाली तर काय होईल? त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र स्वायत्त न्याय यंत्रणा दिलेली आहे. तुम्हाला स्वतःचा लोकतांत्रिक देश म्हणून कारभार चालवायचा आहे, लोकतांत्रिक राष्ट्र म्हणून. त्यामुळे तुम्हाला संसद दिलेली आहे. संसदेचे अधिकार, संसदेची कर्तव्य हे सगळ्यांचं आहे, तसं नागरिकांचं आहे. ते दिलं नव्हतं का? कारण आपल्याला निहित आहे आपल्या हक्कांमध्ये हे, अशी त्यांना अपेक्षा होती, साधी अपेक्षा होती. त्यांना वाटायचं की हे मंडळी अशी आहेत बरं, शहाणी मंडळी, की यांना अपेक्षा, यांना हे दिलं आपली जबाबदारी समजेल. पण ते होत नव्हतं. नुसते अधिकार हवेत, त्यासोबत येणारी कर्तव्य नकोत, जबाबदाऱ्या नकोत, तर मग काय होईल? म्हणून ते पूर्ण अनुच्छेद आहे. त्याच्यामध्ये काही वेळेला आपल्याला काही गोष्टी ते बजावतं. हिंसेपासून जसं दूर राहा, तसा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे नागरिकांनी. स्त्रियांना उणेपणा आणणाऱ्या प्रथा सगळ्या त्याज्य मानल्या पाहिजेत. आपल्या पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, जंगलांचं रक्षण केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे जे मला भावतं त्यातलं ते हे आहे की तुमचं वैयक्तिक काम, कार्य हे अशा उत्कृष्टतेने करा, त्याचा ध्यास राखा की त्यातून राष्ट्र सतत चढती श्रेणी गाठली पाहिजे. तर राष्ट्राची चढती श्रेणी गाठण्याचा तुमचा जो हा संकल्प आहे तो तुमचं कर्तव्य आहे.
तिथे ते आलेलं आहे का? तुम्ही वैयक्तिक खूप काही मिळवता, यश मिळवता, प्रसिद्धी मिळवता, सगळं होतं, तुमचं नाव होतं, पण तुमचं काम असं असावं, तुमचं कार्य असं असावं की त्यासोबत राष्ट्र पण चढती श्रेणी गाठली पाहिजे ना राष्ट्राने. त्या नागरिकांना तसंच ठेवायचं होतं का? म्हणून मी म्हणालो की मागासलेपण, गुलामगिरी हे जेव्हा आपल्याला वारशाने मिळालं होतं त्यावेळेला या लोकांनी ही संविधान रूपी आपल्याला रोपं लावलेली आहेत. आज त्याची झाडं झालेलं आहे, त्याला फळं लागली आहेत, आपण ती चाखतो आहोत. पण हे जे कष्ट आहे, ही जी मेहनत आहे, याचं कुठेतरी आपल्याला अप्रूप वाटलं पाहिजे, आस्था वाटली पाहिजे, याचं महत्त्व पटलं पाहिजे, ते कायम ध्यानात ठेवलं पाहिजे. नागरिक त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. त्यानं दूर राहू नये. त्याचं जीवन आणखीन खराब आणि वाईट होईल जर तो कर्तव्यांपासून, त्याच्या जाणीवेपासून दूर राहिला. 100.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी. संविधान दिनानिमित्त आज आपण न्यायमूर्ती श्री सत्यरंजन धर्माधिकारी यांची मुलाखत ऐकत आहोत. सर, तरुणांना संविधानाबद्दल कुतूहल तर आहे, पण रोजच्या जगण्याशी त्याचा संबंध कमी येतो असं कुठेतरी वाटतं. तरुणांचं संविधानाशी नातं घट्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो? कधी कधी आपल्या न वाचण्यामुळे हे होतं. आपण दरवर्षी राष्ट्रासमोर आपल्या देशाचे अर्थमंत्री एक अर्थसंकल्प मांडतात. कुठून आलं हे सगळं? हे जर आपल्या अर्थसंकल्पामध्ये आपल्यासाठी किती खर्च केला पाहिजे, काय काय तरतुदी केल्या पाहिजेत, कल्याणकारी योजना काय राबवल्या पाहिजेत, आपल्या देशामधल्या सगळ्यात भिडणाऱ्या समस्या ज्या आहेत, त्या भिडणाऱ्या समस्या ज्यामुळे आपली निरक्षरता आहे, आपली गरिबी आहे, आपल्याला आरोग्य सुविधा नाहीत मूलभूत, शिक्षणापासून आपण वंचित आहोत, हे सगळं याच्यासाठी तरतुदी करायला पाहिजेत. हे संविधान बजावतं. ज्याला गरज आहे त्याला मिळेल, ज्याला परवडतं म्हणून मिळणार नाही, म्हणून तो अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून रेशन दुकान आहे, त्याची सुद्धा मूलभूत संकल्पना संविधानाची आहे. तर हे काय देतं तरुणांना? काही समजून घ्यायचं आहे की नाही? माझी वेदना ही आहे. वाचाल तर वाचाल, हे आपण बाकीच्याबद्दल बोलतो, संविधानाबद्दल का नाही बोलत? कारण तुम्हाला हे तुमच्या नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांपर्यंत न्यायचं आहे, पोचवायचं आहे, हे टिकवायचं आहे. आपण विद्वेष, एकमेकांचा मत्सर, या सगळ्या नकारात्मक बाबी बाजूला सारण्याची क्षमता संविधान केवळ 2दा-3दा वाचून आपल्यात येते. आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही आहे. आजूबाजूला काय होतो आहे? धार्मिक विद्वेष, तथाकथित धार्मिक वेगळेपण जोपासण्यासाठी ज्यांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी केली आणि ज्यांना वेगळं राष्ट्र मिळालं, ते राष्ट्र राहिलं का? त्याचे तुकडे शकले झाले आहेत. हा हट्ट धर्माचा, हा दुराभिमान किती घातक ठरतो हे आपल्याला आज दिसतंय. तरुण पिढ्यांनी आपल्या संविधानाचं महत्त्व त्याच्या पार्श्वभूमीवर समजलं पाहिजे. तुम्ही म्यानमारसारखा देश घ्या, कायम अशांत असतो. आज नेपाळमध्ये जे घडलं, बांगलादेशमध्ये जे घडलं, हे सगळं का घडलं आणि आपल्याकडे का घडत नाही? आपल्याकडे हे सगळं रक्त विरहित आपली क्रांती होते, मतपेटीतून होते. मग मतपेटी दूषित करायची नाही आहे, हे आपलं कर्तव्य आहे. मग आपलं मत विकायचं नाही आहे. तो मताधिकार इतका मौल्यवान आहे, तो संविधानातूनच मिळालेला आहे, परंतु संवैधानिक नाही. तो कायदेशीर असेल तरच आपल्याला मिळणार. म्हणून काही काही अटी शर्ती पूर्ण कराव्या लागतात. त्या संविधानानेच म्हटलं आहे की संसदेने कायदा करावा निवडणुकासाठी, निवडणूक आयोग असावा, हे संविधान ठरवेल. पण कायद्याने निवडणुका घेण्याचं काम निवडणूक आयोग करेल. तर हे आयोग स्थापना त्यांनी झाली. या सगळ्या यंत्रणा आपल्याला संविधानातनं मिळाल्या. आपण म्हणतो ना, माझ्यावर अन्याय झाला, मग आपल्याला न्यायालयात दाद मागण्यासाठी न्यायालय मिळालं. तर तरुणांनी नुसतं कुतूहल कशाला बाळगावं? त्याच्या पलीकडे जायला हवं ना. तुम्हाला समजणार नाही तर तुमच्या नंतरची पिढी जी आहे, तुमच्या सोबतची जी पिढी आहे, त्याला हे कसं कळेल? त्यासाठी तरी आपल्याला संविधानाशी आपला संबंध वाढवला पाहिजे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे समजून घेतल्याखेरीज आपल्याला नुसतंच कुतूहल वाटत राहील. आणि हे कायद्याचं पुस्तक नव्हे, केवळ वकिलांनी वाचलं पाहिजे, कायद्याच्या विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. हे जे काही आज आपण ज्या पद्धतीने हे विचार करतो तो चुकीचा आहे.
संविधानात आपण नागरिकांच्या दृष्टीने आत्ता बघितलं, पण दुसरी बाजू आहे संविधानाची, ती म्हणजे शासन. आणि या शासनाचे 3 घटक जे आपण म्हणतो, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. आपण न्यायाधीश म्हणून आपला कार्यभार स्वीकारलेला आहात आणि आपल्या कार्यकाळामध्ये असा कुठचा प्रसंग, अशी कुठची घटना आली का की ज्याच्यामध्ये तुम्हाला या संविधानाचं महत्त्व अगदी प्रकर्षाने जाणवलं आणि त्या घटनेतनं तुम्हाला संविधानाबद्दल, आपल्या देशाबद्दल काय नवं कळलं? एक सुरुवातीला मला कबूल केलं पाहिजे, माझा प्रवास जो न्याययंत्रणेपर्यंत झाला आणि नंतरही न्याययंत्रणेत असताना त्यामध्ये संविधानाविषयी जिव्हाळा निर्माण झाला. आणि विनोबा म्हणतात त्याप्रमाणे, जिथे जिव्हाळा आहे तिथे तर्क नाही. तर्क लावू नका, तर्काच्या कसोट्या लावू नका. वा. तिथे तो जिव्हाळा कायम राहील असंच तुम्ही राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. तो एक भाग झाला. संविधानाशिवाय तुम्हाला न्यायदान करता येणारच नाही. ते इतकं सर्वस्पर्शी आहे की जे काही विषय आज आपल्याला कायद्याचे दिसतात, लिखित कायद्याचे, ते कायदे करण्याचा जो अधिकार आहे तो संविधानानेच त्या विधिमंडळांना, संसदेला दिलेला आहे. तेव्हा संसद कार्य करता आपलं ते कायदा करण्याचं, कार्यपालिका त्याचे अंमलबजावणी करण्याचं. परंतु तो संसदेतनं बाहेर पडल्यानंतर आम्हाला जो सिद्धांत सांगितलेला आहे तो असा की तो कायदा परत संसदेशी बोलत नाही. वा. तुमच्याशी बोलतो तो न्यायालयामार्फतच. वा. जेव्हा तुम्ही प्रश्न उपस्थित करता जे त्याच्या अन्वयार्थाशी निगडित आहेत, तो अन्वयार्थ फक्त न्यायालय लावतं. ते स्वातंत्र्य फक्त न्यायालयाचं आहे. कार्यपालिका चुकार असेल, अकार्यक्षम असेल तर तिचे कान पकडण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत. संसदेने कायदा केला, तो तिथून बाहेर पडला. तो जसा बाहेर पडला तो संवैधानिक आहे की नाही, त्याची वैधता तपासून पाहण्याचा अधिकार तो पण फक्त न्यायालयाला आहे. हे जी सक्षम, स्वतंत्र, स्वायत्त न्याय यंत्रणा मिळालेली आहे ही माझ्या मते अनन्यसाधारण आहे. न्यायाधीशांनाच काय, वकिलांना सुद्धा याचं महत्त्व कळतं जेव्हा तुमचा त्याचा दररोज संबंध येतो. प्रत्येक कायदा, मग तो फौजदारी असो, दिवाणी असो, त्यातल्या ज्या तरतुदी आहेत, त्याचे जे मूलभूत सिद्धांत आहेत, त्याचं जे मूळ प्रारूप आहे, त्याचा जो गाभा आहे तो संविधानात आहे. संविधानाच्या कसोटीवर तो टिकतो का हे आम्हाला तपासून पाहता येतं. मग तो कोणताही कायदा असो. मी तर म्हणतो संविधान ही कायद्यांची जननी आहे. वा. सगळ्या कायद्यांची आई आहे. दुर्दैवाने आईची ओळख करून द्यावी लागते आजकाल. तरुण पिढीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही चुकीच्या समजुती, जे संविधानाला लहान बनवतं, संविधानाची प्रतिमा खराब करतं, दूषित करतं, सगळं ते आपण त्याज्य मानलं पाहिजे. म्हणून आपल्याला कशाचाच स्पर्श व्हायला नको. माझ्या बाजूला बसणाऱ्या माणसाची जात, त्याचा धर्म, त्याचं लिंग, त्याची जन्माचं ठिकाण याच्याशी आपल्याला काय देणं घेणं असावं? खरं तर असू नये. परंतु असं होतं प्रत्यक्षात. ती विषमता असते. जे काही असमान नाही, जे विषम आहे त्याला समानतेच्या पातळीवर आणणं हे न्यायालय करत असतं संविधानाच्याच मदतीने. अनुच्छेद 14, 15, 16, 17 आपली पूर्णपणे आपल्या अस्पृश्यतेचा नायनाट करणार आहे. 18 म्हणतं की कुठली पदवी नाही, मग सगळे समान पातळीवर आहेत. म्हणून कलम 14 जे आहे, अनुच्छेद 14 जे आहे, ते वाचत नाहीत लोक. कायद्यासमोर सारे समान, कायद्याचं साऱ्यांना समान संरक्षण, असं त्याचं हे आहे स्वरूप. बी यू एव्हर सो हाय, द लॉ इज अबव्ह यू. हे असं का म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने? तुम्ही कायद्याच्या वर नाही, कोणीच नाही. आणि किती मोठं त्याचं हे आहे उदाहरण म्हणजे आपल्याकडे नरसिंहराव पंतप्रधान होते, नरसिंहरावजी. एकदा न्यायालयाने त्यांना बोलवलं आणि एक प्रकरण होतं, फौजदारी प्रकरण होतं, हर्षद मेहतांच्या. त्यावेळेला त्यांना त्यांच्यासाठी ते म्हणाले न्यायालयात नाही, मला तुम्ही हजर राहू म्हणून त्यांनी आव्हान दिलं. तेव्हा असं त्यांना बजावण्यात आलं की अगदी खोपटा समान असलेली इमारत असेल, तिथे बसलेला पीठासीन अधिकारी जो न्यायाधीश आहे तो देखील तुम्हाला बोलवू शकतो. तुमच्या कृतीचं स्वरूप असं आहे की ती कायद्याची आणि संविधानाची चौकट मोडणार आहे, म्हणून तुम्हाला हजर राहावं लागेल. आता ही शक्ती कशात आहे? ही संविधानातच आहे.
मला अधिकार कुठून मिळाले न्यायाधीश म्हणून? तिथूनच मिळाले. सगळ्यांना जाब विचारू शकतो. आताच आपण म्हटलं ना, परवाचा जो निकाल आहे, राज्यपालांनी तिथे युक्तिवाद केला. आम्हाला कसं बोलवता? राष्ट्रपतींनी बोलवत. तेव्हा तुम्हाला राज्यपाल ही व्यक्ती म्हणून बोलवत नाही आहे. राज्यपाल म्हणून तुम्ही जी कृती केली त्याच्यामुळे बोलवत नाही आहे. राज्यपाल, राष्ट्रपती हे तुम्ही जे संवैधानिक कृती तुमच्याकडनं अपेक्षित आहे, तुमचं कर्तव्य अपेक्षित आहे, ते तुम्ही पार पाडलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला जाब विचारतो आणि तो आम्ही विचारू शकतो असं न्यायालय का बजावू शकलं? हे किती मोठं स्वातंत्र्य आहे, किती मोठी स्वायत्तता ही न्यायालयांची. आणि हे म्हणूनच प्रत्येक न्यायाधीशाला हे आदराचं स्थान आहे त्याच्या. हे खरं आम्ही जेव्हा लोक आम्हाला सांगतात तेव्हा मला ते पटायला लागतं. तुमच्यासाठी जर संविधानच भगवद्गीता आणि कुराण आणि सगळंच आहे, तर मी तेव्हा म्हणतो हो खरं आहे. ते शपथ घेतली आहे ना, शपथ घेतली आहे की त्याचं मी कसं शपथ घेतली आहे. न्यायमूर्तींनी शपथ घेतलेली असते सर्वोच्च न्यायालयात. आय विल अपहोल्ड द कॉन्स्टिट्यूशन अँड द लॉज. म्हणून ती जी शपथ आहे त्या शपथेचं मोलही तिथेच आहे. मग ते जर मोल राखायचं तर संविधानच तुम्हाला सगळं काही देत आहे. त्याशिवाय तुमची सगळी खुर्चीलाच काही अर्थ नाही आहे, अधिकारांनाही अर्थ नाही आहे. हे तिथे राहूनच पटलं. आणि अन्याय ओळखण्याची क्षमता आहे तिथूनच प्राप्त होते. कारण लिखित कायदा आहे, त्याच्यात चौकटीत असणारं अधिकार आहेत, हक्क आहेत, त्याचं उल्लंघन झालं तर ते ओळखायचं कसं? खोटी जी काही ओरड आहे ती कशी बाजूला सारायची? हा अन्याय नाहीच. सगळा अपमान हा अन्याय नसतो. अन्याय वेगळा असतो. न्यायालयाला ज्याच्यात तुम्हाला ज्याच्या विरुद्ध दाद मागता येते तो अन्यायाची संकल्पना तुमची स्पष्ट नसते, ती न्यायालयाने स्पष्ट करून तुम्हाला सांगायची असते. म्हणून हे सगळं संविधानातूनच मला मिळालं. संविधानाबद्दल खरंच खूप ऐकून घ्यायला सुद्धा खूप मजा येते. शेवटच्या प्रश्नाकडे मी वळते. आता भविष्यामध्ये संविधानापुढे काय आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं? काही बेजबाबदार मंडळींच्या वर्तनाचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. मला भारताच्या लोकांचं, सामान्य लोकांचं, ज्यांना सगळ्यांनाच नागरिकत्व प्राप्त झालेलं नाही, जे नागरिक होऊ शकतात तेही संविधानाच्याच चौकटीत, संविधानाने संमत केलेला 1955चा नागरिकत्व कायदा किंवा आता जो करू घातलेला कायदा आहे तो अंमलात आण. त्यांच्याकडून मला फारशी भीती नाही आहे. भीती अशा लोकांकडनं आहे ज्यांची संविधानाविषयी अनास्था आहे, जे बेजबाबदार आहेत, ज्यांना कर्तव्याची जाणीव नाही आहे, ज्यांना उत्तरदायित्वाची जाणीव नाही आहे, ज्यांना असं वाटत राहतं. आणि तरुणांनी तर त्याच्यावर खास ध्यानात ठेवलं पाहिजे की तुम्ही विचारसरणी राजकीय पक्षांची आणि आपली ही स्वतंत्र ठेवता आली पाहिजे. त्यांचा एक कार्यक्रम असतो, कार्यक्रम पत्रिकेवर पहिला विषय सत्ता प्राप्तीचाच असतो. त्यासाठी ते कशाचाही उपयोग करू शकतात. तुमच्यातल्या दुहिताही उपयोग करू शकतात, तुमच्यातल्या एकीचाही दुरुपयोग करू शकतात. तेव्हा आपल्याला राष्ट्र म्हणून जागं राहायचं आहे. ते किती महत्त्वाचं आहे हे समजतं का तुम्हाला? ही मला काळजी आहे आणि तरुण पिढीकडनं ती अपेक्षा आहे. कारण तुम्हाला सातत्याने राष्ट्र म्हणून एकत्र राहण्याची तुमची जी वृत्ती आहे ती टिकवली पाहिजे. आणि ती आज तुम्हाला लक्षात येत आहे की आजूबाजूला काय घडत आहे. मी असं म्हणत नाही, पण 3 गोष्टींचं भान आपल्याला राखलं पाहिजे. एक म्हणजे मी नागरिक भारताचा आहे. मी रहिवासी कुठलाही असेन, जे आपल्याला लोक सांगतात ना, मैं मेरे देश में जाके आता हूँ बोलतात ना, तो त्या प्रांतात जातोय, त्या प्रदेशात जातोय, उत्तर प्रदेशात, बिहार, कुठेतरी. तो तुझा देश नाही आहे. देश तुझा एकच आहे, राष्ट्र तुझं एकच आहे, नागरिक फक्त तू त्याचा आहे. दुसरं, त्या नागरिकत्व मिळाल्याच्या किंवा मिळवण्याच्या आकांक्षेने तुम्ही त्या राष्ट्राचा किती सन्मान करता. ती काही प्रतीक आहेत, चिन्ह आहेत. मी राष्ट्रगीताचा तुम्हाला आदर असला पाहिजे, ते तुम्हाला पाठही असलं पाहिजे. त्याला तुम्ही कोणीची सक्ती करणार नाही, पण तुम्हाला गाता आलं पाहिजे. आज तुम्ही बघता ऑलिम्पिकपासून सगळ्या स्पर्धांमध्ये त्या खेळाडूला किती अभिमान, त्याचा ऊर भरून येतो जेव्हा भारताचं राष्ट्रगीत तिथे वाजवलं जातं, सगळ्या जगासमोर येतं. आणि मला मात्र त्याची जबरदस्ती वाटते. हे कसं काय?
दुसरं राष्ट्रगान वगैरे ते राष्ट्रगीताची जागा घेऊ शकत नाही. एक राष्ट्रगीत, एक राष्ट्रध्वज आणि एक संविधान, या 3 ह्याचा तुम्ही आदर करायला पाहिजे. आणि ते सगळ्यात मोठं आव्हानही आहे, कारण ते टिकवायचं आहे. मग टिकवायचं कसं? राजकीय पक्ष, सत्ताधारी, विरोधक हे काही टिकवणार नाहीत. हे कोणाचं काम आहे? लोकांचं काम आहे. लोकांच्या संविधानाचं लक्षण लोकांनीच केलं पाहिजे, आणि ते सगळ्यात मोठं आव्हान आहे. आजच्या आपल्या सगळ्या चर्चेतून ती जबाबदारीचं भान खूप प्रकर्षाने जाणवलं आणि एक खरंच नवीन दृष्टिकोनही मिळाला. आणि आशावाद तर अर्थात आहेच की पुढे आपल्या देशाचं भविष्य हे संविधानामुळे उज्ज्वल होणार आहे. पण ह्या संविधानावर विश्वास ठेवण्यासाठी आपण शाळेच्या प्रतिज्ञेत जे म्हणायचो की ह्याचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगात यावी, ह्यासाठी आता आपण सगळेच नक्की प्रयत्नशील राहू. तुम्ही जे सामूहिक प्रयत्न करणार आहात त्याचा मला भाग व्हायचा आहे. आणि जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी ते काम केलं पाहिजे. खरं पाहता तुमच्यामुळे मला आज लोकांशी हे बोलायला संधी मिळाली. तुमचेच आभार मानले पाहिजे. आणि शेवटचं सांगायचं म्हणजे नागरिकांचं जे मूलभूत स्वातंत्र्य आहे विचार आणि अभिव्यक्तीचं, त्याच्यात निहित असलेलं माध्यमांचं स्वातंत्र्य आहे. आणि माध्यम सुद्धा हे माध्यम आहेत, आणि माध्यम म्हणून काम करतायत का, की त्यांना ते स्वतंत्र आपलं काहीतरी वाटायला लागलं आहे. हे माझं स्वातंत्र्य आहे, ही माझी स्वायत्तता आहे. तसं नाही आहे. ते नागरिकाच्या स्वातंत्र्यात त्याचं ते निहित आहे. ही सगळी मूलभूत हक्क जे आहेत हे नागरिकाचे आहेत. आणि 2च अनुच्छेद 14 आणि 21 ह्याच्यामध्ये शब्द पर्सन आहे, सिटिझन नाही. ते लोकांचं आहे. त्यामुळे कोणाच्याच हक्कांची माणूस म्हणून जगण्याच्या हक्काची, मूलभूत हक्काची पायमल्ली तुम्ही करता कामा नये हे बजावतं. आणि हे अनुभवलं असलेले माझ्यासारखी माणसं आणीबाणीतल्या काळात, आता मला वाटतं की तसा काळ येऊ नये म्हणून तुम्ही झटलं पाहिजे. आणि तुमच्या पिढीकडनं तीच अपेक्षाही आहे. नक्कीच या अपेक्षेला आणि संविधानाकडनं ज्या काही आपल्याला वारसा मिळाला आहे त्या वारसासाठी झटत राहणं हेच आमच्या पिढीचं कार्य राहील. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ काढून आलात, इथे उपस्थिती दाखवली, त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. आणि तुमच्याकडनं मला जसा एक दृष्टिकोन मिळाला आपल्या संविधानाकडे बघण्याचा आणि आपल्या देशाकडे बघण्याचा, तसाच तो आमच्या श्रोत्यांनाही मिळाला अशी मी आशा व्यक्त करते. धन्यवाद. या कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर यांच्यासह मी सावनी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.